तपासणी लॅबोरेटरी त्यांनी स्थापन केली आहे. या तपासणीप्रमाणे शेतकरी खत व्यवस्थापन करत आहेत. आजपर्यंत या लॅबोरेटरीमध्ये 2000 पेक्षा जास्त माती नमुने शेतकऱ्यांनी तपासून घेतले आहेत. नाशिक इथल्या वाघाड प्रकल्पाचा शेतकऱ्यांचा हा तिसरा ग्रुप पहा. त्यांनी पाणी वापर संस्था स्थापन केल्या आहेत. धरणाचं सर्व पाणी 25 लाख रुपयांचा धनादेश देऊन ते दरवर्षी विकत घेतात. ते पाणी 15,000 शेतकऱ्यांना समान पद्धतीनं वाटप करून 10,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र भिजवतात. 50% क्षेत्रात त्यांनी द्राक्ष लागवड केली आहे. द्राक्ष निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांची स्वतःच्या मालकीची अद्ययावत अशी यंत्रणा आहे. द्राक्ष प्रक्रिया करून ते मनुका निर्मिती करतात. त्यांनी शेतकऱ्यांची प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे. या प्रकल्पावर सुमारे 250 कोटी रुपये शेतीमालाचं उत्पादन होतं. या तीनही शेतकऱ्यांच्या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे ते पाणी वापर शक्यतो ड्रिप पद्धतीनं करतात. त्यांनी फार्मर ग्रुप स्थापन केले आहेत. फार्मर्स ग्रुपची एक असोसिएशन स्थापन केली आहे आणि शेतकऱ्यांची प्रोड्युसर कंपनी प्रत्येक ग्रुपनं स्थापन केली आहे. शेतीमाल विक्री व्यवस्थापनासाठी www.krishimitra.org ही वेबसाईट त्यांनी सुरू केली आहे. डेटा संकलनासाठी ते अत्याधुनिक टॅब्लेट पीसीचा वापर कसा करायचा ते शेतकरी सभासदांना समजावून देत आहेत. प्रत्येक शेतकरी स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईलमार्फत वेबसाईटला थेट जोडला जाणार आहे. भविष्यात शेतीमाल विक्री व्यवस्थापन ते संगणकाचा वापर करून करणार आहेत. IBM कंपनीच्या मदतीनं हे काम चालू आहे. संगणक अभियंते, पाटबंधारे खात्यातील अभियंते आणि प्रगतिशील शेतकरी सेवाभावी वृत्तीनं हे काम करत आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेती क्षेत्रातल्या या घडामोडी आम्हाला नवीन होत्या. कोकणातल्या शेतकऱ्यांपर्यंत हे नवीन ज्ञान कसं पोहोचवायचं हे आता आमच्या समोरचं मोठं आव्हान होतं. आधुनिक शेतीचं सूत्र आहे टाय-अप मार्केट, म्हणजे मागणीप्रमाणे लागवड करण्याचं तंत्र. वर्षभर मागणी असणारा शेतीमाल कोणता आणि ते मार्केट कुठं आहे ते आम्हाला आता शोधायचं होतं. मुंबई मार्केट तसं कोकणाला जवळ. रस्ते, रेल्वे या वेगवान दळणवळणाची चांगली सोय आता उपलब्ध आहे. 12 महिने रोज लागणारी वस्तू म्हणजे दूध आणि भाजीपाला. मुंबईचा भाजीपाला कोकणातून पुरवता येणार नाही का असा मनात विचार आला आणि मग प्रकल्प अहवालाची जुळवाजुळव सुरू झाली. मुंबईची लोकसंख्या सुमारे 1.25 कोटी. 1 किलो भाजी प्रत्येकाला 1 आठवड्याला असं प्रमाण धरलं तर मुंबई शहराला एका आठवड्याला 12,500 टन भाजीपाला मागणी आहे. म्हणजेच वर्षाला 6.5 लाख टनाची मुंबईची मागणी आहे. त्यापैकी 20% भाजीपाला म्हणजे 1.3 लाख टन भाजीपाला कोकणात निर्माण करण्याचं नियोजन कसं करता येईल ते आपण पाहूया. हा भाजीपाला वर्षभर दर्जेदारपणे पुरवायचा असेल तर तो पॉलीहाऊसमध्ये निर्माण करावा लागेल. 10 गुंठा पॉलीहाऊसमध्ये वर्षाला 3 हंगाम मिळतात आणि 10 टन भाजीपाला निर्माण करता येतो. 1.30 लाख टन भाजीपाला तयार करण्यासाठी 10 गुंठ्याची 13,000 पॉलीहाऊस निर्माण करावी लागतील. 1300 हेक्टर पडीक क्षेत्रावर ती पॉलीहाऊस उभी करता येतील. 10 गुंठे पॉलीहाऊस आणि त्याला पॅकहाऊसची जोड दिल्यास 11 लाख रुपये खर्च लागतो आणि त्याला 5.5 लाख रुपये अनुदान मिळतं.
या सर्व प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 1500 कोटी रुपये. प्रत्येक शेतकरी वर्षाला 4 लाख रुपयांचा भाजीपाला निर्माण करेल आणि त्याला 2 लाख रुपये फायदा होईल. हा भाजीपाला सेंद्रिय तसंच काही परदेशी भाजीपाला असेल. सॉर्टिंग, ग्रेडिंग, आकर्षक पॅकिंग केलेला हा भाजीपाला असेल. त्यामुळे त्याला निश्चितच चांगला भाव मिळेल. हा भाजीपाला व्यवसाय सुमारे 500 कोटी रुपयेपेक्षा अधिक रकमेचा होऊ शकेल. या यंत्रणेचा पाया मजबूत झाल्यावर हीच यंत्रणा परदेशी भाजीपाला जागतिक बाजारपेठेला पाठवून व्यवसाय वाढवू शकेल. शेतावर, उघड्यावर निर्माण केलेल्या भाजीपाल्याची विक्रीही या यंत्रणेमार्फत करता येईल. भाजीपाला संकलन, सॉर्टिंग, ग्रेडिंग आणि पॅकिंग हे काम गावातील महिला बचत गट करतील. मुंबईतील भाजीपाला वितरण मुंबईतील महिला बचत गट करेल. भाजीपाला आकर्षक पॅकिंगमध्ये थेट ग्राहकाच्या घरात पोहोचेल. डबेवाले संघटनांचीही या कामी मदत घेता येईल. ही पुण्यातली गृहिणी पहा. ती कोकणातली आहे. कोकणाचा तिला अभिमान आहे. दरवर्षी तिच्या गावचे शेतकरी हापूस आंबा तिच्या घरी पोहोचवतात. ती ते आंबे आकर्षक पॅकमधून ग्राहकांकडे पोहोचवते. सवलतीच्या दरात ग्राहकांना दर्जेदार आंबे मिळतात आणि शेतकऱ्यालाही फायदा होतो. वर्षाला ती 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा व्यवसाय करते. भाजीपाला वितरणासाठी मुंबई शहरातल्या कोकण प्रेमींना एकत्र आणून प्रत्येक गृहसंकुलाची मोठी बाजारपेठ आपल्याला अशा प्रकारे काबीज करता येणार नाही का? हा व्यवसाय यशस्वी करायचा झाला तर एकटा शेतकरी ते करू शकणार नाही. आपल्याला त्यासाठी संघटितपणे काम करावं लागेल. कृषी विभाग, जलसंपदा विभाग, पणन विभाग, कृषी विद्यापीठ, शासन आणि शेतकरी यांच्या समन्वयी विचारानंच हे काम करता येणं शक्य होईल. आर्थिक नियोजन, भाजीपाला वितरण, बाजारपेठेचं नियंत्रण यासाठी संगणकीय यंत्रणा उभी करावी लागेल. मार्केटिंग आणि संगणक क्षेत्रातल्या सुविद्य तरुण अभियंत्यांचा त्यात सहभाग असावा लागेल. शेती व्यवसाय हा शाश्वत उद्योग म्हणून करायचा असेल तर त्याला आधुनिक शाश्वत स्वरूप द्यावं लागेल. असं काही करता येईल असे मनात विचार सुरू असतानाच बिहारमधली एक घटना वाचण्यात आली. पाण्यावरती वाढणाऱ्या कमळासारख्या वनस्पतीपासून मखना निर्मिती करता येते. 2005 साली काही तरुणांनी संशोधन करून या वनस्पतीची काटेकोरपणे माहिती मिळवली. त्याच्या बिया प्रोसेस करून फायनल प्रॉडक्ट कसं तयार करायचं यावर त्यांनी 100 कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार केला. शासनानं त्याला त्वरित मंजुरी दिली आणि प्रकल्प कार्यान्वित झाला. शेतकऱ्यांना 20 रुपये किलो भाव मिळत होता तो आता 120 रुपये किलो असा भाव मिळतो. दरवर्षी 70 कोटी रुपयांचा ते व्यवसाय करतात. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन संघटित करून हा व्यवसाय 500 कोटी रुपयांपर्यंत कसा वाढवता येईल यासाठी आता प्रयत्न चालू आहेत. मखना पिकाची ही कथा मनाला उभारी देणारी होती. कोकणात असंच काही करता येणं शक्य होतं. त्यासाठी आम्ही दापोली कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचं मार्गदर्शन घ्यायचं ठरवलं. त्यांनी कांदा संशोधनात मोलाची भर घातली असून त्यामुळे कांदा उत्पादन 1.5 पट झालं आहे. माननीय कुलगुरू म्हणाले की कोकणातही विकासाच्या आपल्याला अनेक संधी आहेत. पडीक क्षेत्रावर लागवड, सुधारित वाणांचा वापर, जुन्या बागांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसंच प्रोसेसिंग प्रक्रियेला प्राधान्य अशा अनेक पर्यायांचा यशस्वीपणे वापर करून आपल्याला उत्पन्नात भर घालता येईल. त्यासाठी शेतकरी आणि शेतीशास्त्रज्ञ यांच्या सहकार्याचं
विस्तृत जाळं विणण्याची गरज आहे. आम्ही या पर्यायांचा विचार सुरू केला. आपल्याकडे 9 लक्ष हेक्टर पडीक जमीन आहे. त्यातील 2 लक्ष हेक्टर जमीन आपल्याला विकसित करून पुढच्या 5 वर्षात लागवडीखाली आणता येणार नाही का? 4.5 लक्ष हेक्टर क्षेत्रावर आपण भातशेती करतो आणि त्यातून आपण 11 लाख टन तांदूळ निर्मिती करतो. म्हणजेच आपण हेक्टरी सुमारे 2.5 टन उत्पादन घेतो. विद्यापीठानं 6.5 टन हेक्टरी उत्पादन देणाऱ्या जाती विकसित केल्या आहेत. फिलिपाईन्समध्ये त्याचा यशस्वीपणे वापर केला जात आहे. काजू आणि आंबा पिकांच्या जुन्या बागांवर प्रोनिंग, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन यावर संशोधन करून उत्पन्नात भर कशी घालता येईल याची पद्धत आता विकसित केली आहे. तिप्पट उत्पन्न देणारी संकरित आंबा जात आता विकसित करण्यात आली आहे. 150 नारळ प्रति झाड प्रतिवर्ष उत्पन्न देणाऱ्या जाती विद्यापीठानं विकसित केल्या आहेत. जायफळ, दालचिनी, लवंग, वेलची, काळी मिरी या पिकांची लागवड हा नारळ बागांची उत्पादकता वाढवण्याचा एक चांगला पर्याय आहे. विद्यापीठानं त्यासाठी लाखी तंत्रज्ञान विकसित केलं आहे. काजू पिकाला मोहोर आणि फळधारणा नियमित होते. कोकणातली काजू उत्पादकता ही भारतात सर्वाधिक आहे. विद्यापीठानं जादा उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित केल्या आहेत. काजू बीच्या 5 पट काजू बोंडाचं वजन आहे. काजू बोंडाची काढणी, पश्चात हाताळणी, योग्य प्रकारची वाहतूक, साठवण आणि प्रक्रिया यावर संशोधन करणं जरुरीचं आहे. यातून उत्पादनात भरघोस वाढ करणं शक्य आहे. बांबूपासून 5 वर्षात उत्पन्न चालू होतं. ही लागवड कोकणात मोठ्या प्रमाणात करणं शक्य आहे. कोकणातला फळ प्रक्रिया केंद्राचा आढावा घ्यायचा आम्ही ठरवलं. लोणची तयार करणारा हा उद्योजक पहा. गेली 10 वर्ष तो यशस्वीपणे हा व्यवसाय करत आहे. जांभूळ सरबताबरोबर इतर सरबतं तयार करणारी ही उद्योजक महिला पहा. गेली अनेक वर्ष ती हा व्यवसाय करत आहे. अद्ययावत यंत्रसामुग्रीचा ती मोठ्या कौशल्यानं वापर करत आहे. काजू व्यवसाय करणारा हा तरुण उद्योजक पहा. काजू कटिंगचं काम चालू आहे. तयार काजूंची ग्रेडेशन हे चांगला दर मिळवण्यासाठी आवश्यक आहे. घरातल्या सर्वांचा या कामात सक्रिय सहभाग आहे. कोकणात तरुण उद्योजक तयार व्हावेत म्हणून त्यांनी 2 एकर जमीन काजू व्यवसाय कार्यशाळेसाठी दान केली आहे. महिला बचत गटांच्या व्यवसायासाठी त्यानं जमीन दान दिली आहे. हा तरुण उद्योजक मसाले तयार करण्याचा व्यवसाय करतो. घरातले सर्वजण त्याला या कामात मदत करतात. खेडोपाडी माल नेऊन तो त्याची विक्री करतो. हा तरुण उद्योजक पहा. आवळा, लिंबू, कोकम या सरबतांचा घरातले सर्वजण मिळून व्यवसाय करतात. सोलकढ हे तयार करण्यासाठी खोबरं किसून त्याचा रस काढण्यासाठी ते नाविन्यपूर्ण मशिनरीचा वापर करतात. ते सोलकढी घरात तयार करतात. या घरगुती सरबतांना अप्रतिम चव आहे. त्यामुळे या सरबतांना मोठा ग्राहक वर्ग निर्माण झाला आहे. हा शेतकरी उद्योजक पहा. भाजी आणि खाद्यपदार्थांची फ्रोझन फूडची त्याची कंपनी आहे. दरवर्षी तो 6,000 टन माल परदेशी पाठवतो. कंपनीमध्ये स्वच्छतेचे नियम अगदी काटेकोरपणे पाळले जातात. भाजीपाला कापण्यासाठी त्याच्याकडे अद्ययावत मशिनरी आहे. कापलेला भाजीपाला सरकत्या पट्ट्यावरून म्हणजे कन्व्हेअर बेल्टवरून निवडला जातो. नंतर थंड आणि गरम पाण्यात तो धुतला जातो.
त्यानंतर तो सुकवून उणे 20 डिग्री तापमानाला पॅक करून कोल्ड स्टोरेजमध्ये साठवला जातो. नान तयार करण्याचं काम चालू आहे. नान व्यवस्थितपणे भाजण्यात येत आहेत. भाजलेले नान पॅक करून कोल्डरूमकडे पाठवण्यात येतात. सामोसा तयार करण्याचं काम चाललंय. त्यासाठी कन्व्हेयर बेल्टचा वापर करण्यात येतो. तयार झालेले सामोसे ट्रेमध्ये भरण्याचं काम चालू आहे. सामोसे पॅक करण्याचं काम चालू आहे. पॅक केलेले सामोसे कोल्डरूममध्ये ठेवण्यात येतात. मक्याच्या दाण्यांचं पॅकिंग चालू आहे. वजनाप्रमाणे पिशवीत मक्याचे दाणे भरले जातात. कन्व्हेयर बेल्टवरून दाण्याची पाकिटं पुढे सरकत आहेत. दाण्याची पाकिटं बॉक्समध्ये पॅक होत आहेत. बॉक्समध्ये पॅक केलेला सर्व माल कोल्डरूममध्ये साठवला जातो. कोल्डरूममधून पॅक मटेरियल कंटेनरमध्ये भरण्यासाठी नेलं जात आहे. दर महिन्याला 22 कंटेनर परदेशी पाठवले जातात. सर्व प्रकारच्या भाज्या ते परदेशी पाठवतात. खाण्याचे रेडी टू ईटचे अनेक पदार्थ ते परदेशी पाठवतात. प्रक्रिया उद्योगातील तरुण उद्योजकांची ही भरारी पाहून आम्ही भारावून गेलो. या सर्व उद्योजकांच्या कल्पकतेला आणि कर्तृत्वाला आमचा मानाचा मुजरा. भाजीपाला, कोकम, जांभूळ, करवंद, रामफळ, फणस यांची व्यापारी तत्वावर एकत्र लागवड केल्यास कोकणातील प्रक्रिया केंद्रासाठी कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल आणि त्यातून तरुण उद्योजक निर्माण होऊ शकतील याचा आत्मविश्वास आमच्यामध्ये निर्माण झाला होता. कोकणाच्या विकासाच्या दृष्टीनं संधींचे अनेक पर्याय आमच्यासमोर उलगडत होते. शेतकरी आणि कृषीशास्त्रज्ञांचं जाळं विस्तृत आणि घट्ट करण्याची गरज आमच्या लक्षात येत होती. कोकणाला 69 लक्ष कोटी लिटर पाण्याचं वरदान आहे. त्यातून 69 लक्ष हेक्टर जमीन ओलिताखाली येणं शक्य आहे. सिंचन प्रकल्पापासून 4 लक्ष हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचं आपलं नियोजन आहे आणि प्रत्यक्षात फक्त 30,000 हेक्टर क्षेत्र सध्या लागवडीखाली आहे. प्रत्येक सिंचन प्रकल्पावर पाणी वापर संस्था स्थापन करून शेतकऱ्यांच्या सहभागातून 100% क्षेत्र कसं ओलिताखाली आणता येईल यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. भविष्यात पाण्यावरून युद्ध होईल असं म्हणतात. त्यावेळी कोकणाचं हे 69 लक्ष कोटी लिटर पाण्याचं अव्यक्त वरदान मोलाचं ठरेल. कदाचित त्यावेळी हेच पाणी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि घाटमाथ्यावर वळवण्याचं तंत्रज्ञान आपल्याला विकसित करावं लागेल. शाश्वत पाण्याचं हे वरदानच भविष्यात प्रगतीची मोठी झेप घ्यायला उपयोगी ठरणार आहे. व्यक्त, अव्यक्त आणि शाश्वत हे कोकणासाठी निसर्गानं निर्माण केलेलं गुंतागुंतीचं कोडं आता थोडंफार समजायला लागलं होतं. निसर्गाच्या या देणग्यांना कोकणात व्यक्तस्वरूप द्यायचं असेल तर त्याला प्रयत्नांची जोड द्यायला पाहिजे. युवा पिढीला शेती व्यवसायाकडे वळवायला पाहिजे. शेती हा उद्योग समजून संघटितपणे काम करायला पाहिजे. जागतिक बाजारपेठेच्या शर्यतीत यशस्वी होण्यासाठी व्यावहारिक कौशल्याची जोड द्यायला पाहिजे. कोकणचा कॅलिफोर्निया व्हायला पाहिजे असं प्रत्येक कोकणवासियाचं स्वप्न आहे. हे स्वप्न सत्यात कसं आणता येईल आणि कोकण प्रदेशाचं शेती उत्पन्न तिप्पट कसं करता येईल याचा मार्ग आता समोर दिसू लागला होता. कोकणातल्या पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवाच्या ज्ञानाला आधुनिक शेती तंत्रज्ञानाची जोड देऊन विज्ञानातील प्रगतीचा कौशल्यपूर्ण वापर
यातच कोकणातल्या निसर्गाच्या कोड्याचं रहस्य लपलेलं आहे याची जाणीव आम्हाला झाली होती. माका एक माय भेटली. म्हणाक लागली, "झिला, कित्याक एवढी धडपड करतयस? माका भय दिसता." कोकण निसर्ग वरदानानं नटलेलो आसा. मगे माका हैसून सोन्याचं धूर कशाक दिसत नाया? कोकणचं पाणी पेटतला कधी? समुद्राक वाहून जातला किती? कोकणचं पाणी पेटतला तरी कधी? एक दिवस सगळो बदल घडतलो. झिला, अशीच धडपड करीत राव. तुका यश जरूर भेटतला. माझो कुणकेश्वरावर विश्वास आसा. झिला, माझा पण तास स्वप्न आसा. कोकणात बदल घडतलो. पाण्याचो थेंब आणि थेंब मातीत जिरतलो. सोन्याचा पीक येतला. अव्यक्त निसर्ग वरदान व्यक्त होतला. मी वाट बघतसे त्या आधुनिक परशुरामाच्या पुनर्जन्माची. जल पण कोकणात, पण संपदा पण कोकणातच, अशी क्रांती तो घडतलो. कोकणचं पाणी पेटणार कधी? माझा जन्म कोकणातला. 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा मला नेहमी भुरळ घालतो. सूर्यास्ताच्या मनोहर रंगांनी नटलेला समुद्रकिनारा पाहायला मला फार आवडतो. पावसाळ्यातल्या डोंगरातले झरे मन वेधून घेतात. हिरवे डोंगर, निळं पाणी, निळं आकाश, आकाशातलं इंद्रधनुष्य, काजू, आंबा, फणस, नारळ, सुपारी अशा फळबागांच्या सान्निध्यात माझं भान हरपून जातं. मला माझ्या कोकणचा, या निसर्ग सौंदर्याचा सार्थ अभिमान वाटतो. माझा कोकणातला बालमित्र MBA होऊन मुंबईत एका मोठ्या परदेशी कंपनीत काम करतो. तो मला एकदा म्हणाला, "सारखं माझं कोकण असं म्हणतोस, पण पाणी म्हणजे जल ते तर तळ कोकणात आणि संपदा घाटमाथ्यावर. अशी जलसंपदेची तफावत का?" घाटमाथ्यावरच्या शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्मिती, ऊस निर्मिती, साखर कारखाने, भाजीपाला लागवड ही प्रगती या शेतकऱ्यांनी अथक परिश्रमातूनच साध्य केली. मग कोकण प्रदेशानं पाण्याचा वापर करून प्रगतीचा पुढचा टप्पा का गाठला नाही? मला त्याचं बोलणं एकदम जिव्हारी लागलं. MBA झाला म्हणजे काय? मला शहाणपणं शिकवतोय? माझा मलाच राग आला. मग आम्ही दोघांनी कोकणचं पाणी या विषयावर माहिती गोळा करायचं ठरवलं. आमच्या मनात संघर्षाची ठिणगी पडली होती. जल आणि संपदा या निसर्गाच्या कोड्याचा मागोवा घ्यायचं आम्ही ठरवलं. कोणी काही म्हणत, आम्हाला आमच्या कोकणचं कौतुकच आहे. 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. माननीय नामदार यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, यांनी महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विकासाची स्वप्न पाहिली होती. उजनी धरणाच्या भूमिपूजनाच्या वेळी ते म्हणाले होते, "हे विठ्ठला, तुझी चंद्रभागा आम्ही वारकरी वाटेतच अडवत आहोत. तू आता पंढरपुरात राहू नकोस. याच पाण्यात मिसळून तू शेतकऱ्यांच्या शेतात जा आणि त्या गरीब शेतकऱ्याला सुखी आणि समृद्ध कर. पण लक्षात ठेवा, हे काम सोपं नाही. त्याला आपण सर्वांनी कठोर परिश्रमाची जोड द्यायला पाहिजे." 1960 साली राज्यात फक्त 4 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली होती आणि आज सुमारे 60 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे.
जलसंपदा खात्यातल्या अभियंत्यांनी गेली 50 वर्ष केलेल्या अथक प्रयत्नातून हे स्वप्न साकार केलं आहे. जलसंपदा खात्याची ही प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे. याच कालावधीत कोकणात 2.90 लक्ष कोटी लिटर पाण्याची निर्मिती झाली.